चालू करायचे. ओके, गुड. आज काय सगळे एकत्र? सगळे एकत्र येणार सर. ओके, थँक्यू. आज आपण इथं एका महत्त्वाच्या विषयावरती प्रेससाठी जमला, त्याच्याबद्दल धन्यवाद. गेल्या 2 महिन्यापासून आपण अनेक मोहिमा राबवत आहोत. इथून पुढे त्या राबवल्या जातील. आपला जो ध्येय आहे सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र, ते अचीव करण्यासाठी आपण वेगवेगळे आदेश देत आहोत. आतापर्यंत आपण प्रोहिबिशनची ऑर्डर, गुटखा जे आहे त्याबद्दल ऑर्डर काढली, मोकोकाची ऑर्डर काढली, त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे. त्याचबरोबर आपण दुसरी हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इटरीज याच्याबद्दलची कंप्लायन्स ऑर्डर केली, त्याची कारवाई चालू आहे, त्याचेही परिणाम होत आहेत. त्यानंतर आपण मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्सच्या बाबतीतल्या ऑर्डर काढल्या, त्याच्याही कारवाई चालू आहे. फूड सेफ्टी अथॉरिटीनुसार जे जे काही आपल्या जवळजवळ 18 प्रकारच्या फूड कॅटेगरीज केलेल्या आहेत, त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी कारवाई चालू आहे. आणि आपण जे ध्येय ठेवलेलं आहे सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र, याच्यामध्ये याच सिरीजचा पुढचा पार्ट म्हणून आणि अत्यंत महत्त्वाचा पार्ट म्हणून आपण काल एक ऑर्डर इश्यू केलेली आहे, ज्याच्यामुळं सेफ फूड आणि सेफ महाराष्ट्र होण्यामध्ये हे पुढचं पाऊल ठरेल. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1,08,000 शाळा आहेत आणि जवळजवळ 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेमध्ये जातात. आणि शाळेमध्ये कोणत्या प्रकारचं अन्न द्यावं, कशा पद्धतीनं द्यावं, याचे काही नियम ठरलेले आहेत. त्याला आपण जे नियम म्हणतो ते स्कूल फूड किंवा सेफ फूडच्या बाबतीत जे आहेत आणि न्यूट्रिशनल स्टँडर्ड्स स्कूलमधले जे असतात त्या पद्धतीनं इम्प्लिमेंट करणं हे अपेक्षित आहे. तर हे जे रूल्स आहेत हे 2020 मध्ये हे रूल्स आले. त्याला आपण म्हणतो सेफ फूड, बॅलन्स डाएट्स अँड बॅलन्स डाएट फॉर चिल्ड्रन इन स्कूल रेग्युलेशन 2020. हे 2020 मध्ये आले आणि 2021 पासून याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे. तसं असतानाही बऱ्याच बाबतीत त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे, क्लॅरिटी काही लोकांना नाही आहे. विशेषवरून कोणत्या विभागानं कोणतं काम करायचं, याची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे, मुख्याध्यापकांनी काय करायचं, पेरेंट्सनी काय करायचं, तिथल्या फूड बिझनेस ऑपरेटरनी काय करायचं, FDAनी काय करायचं, याच्याबद्दलही क्लॅरिटी बऱ्याच अंशी नाही आहे. आणि म्हणून काल आपण याच्याबद्दलची सेफ फूड फॉर एव्हरी स्कूल चाइल्ड इन महाराष्ट्र स्टेट वाईज कंप्लायन्स ऑर्डर डेटेड 27 जुलै 2026 रोजी आपण इश्यू केलेले आहेत. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन इथून पुढे खूप मोठ्या प्रमाणावर स्ट्रिक्टली होईल. त्याचा परिणाम महाराष्ट्रामधल्या जवळजवळ प्रत्येक कुटुंबावरती आणि कुटुंबामधल्या मुलावरती होणार आहे. कारण मुलांना जर आपण व्यवस्थितपणे फूड दिलं, बॅलन्स डाएट दिलं, न्यूट्रिशन दिलं आणि ते जर आपण इम्प्लिमेंट करू शकलो तर सेफ फूडमधलं सर्वात मोठं पाऊल हे ठरणार आहे, ज्याच्या अनुषंगाने त्याचे कल्चर, आपण ज्याला म्हणजे जी संस्कृती, फूड संस्कृती, ती इम्प्लिमेंट होईल, ती तयार होईल. आणि पर्यायानं आपलं हेल्दी चाइल्ड, हेल्दी ह्युमन बीइंग, त्याच्यातून त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होईल. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण ही काल ऑर्डर काढलेले आहेत आणि ऑर्डर इम्प्लिमेंटेशन आपण पुढच्या काळामध्ये करणार आहोत. तर राज्यातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सुरक्षित, सकस व संतुलित आहार मिळावा यासाठी अन्न सुरक्षा या अनुषंगाने राज्यव्यापी अनुपालन आदेश आपण इश्यू केलेले आहेत. याच्यातले ठळक वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, खाजगी, निवासी, नॉन रेसिडेन्शियल आणि सर्व मंडळ, मग ते SSC असेल, CBSE असेल, ICSE असेल, IGCSE असेल, IB असेल, कोणत्याही बोर्डची शाळा जरी असेल त्या सर्वांना हे लागू आहे. एडेड असेल, अनएडेड असेल, प्रायव्हेट असेल, गव्हर्नमेंट असेल, हे कोणतंही डिस्टिंक्शन याच्यामध्ये नाही.
सर्व शाळांना हे लागू आहे. ह्या शाळांमधील कॅन्टीन, टकशॉप, मध्यान्ह भोजन केंद्र, ज्याला मिड डे मील स्कीम आपण इम्प्लिमेंट करतो ते, वसतिगृहातली स्वयंपाकगृह आणि सर्व अन्न पुरवठादार जे आहेत वैद्य यांचा परवाना आणि नोंदणी अनिवार्य आहे. म्हणजे काय, शाळेमध्ये जे कॅन्टीन असेल किंवा जे मिड डे मील स्कूलमध्ये जे प्रोव्हाइड करतात ते असतील किंवा अंगणवाडीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर असतील यांना हे फक्त फसाई लायसन्स असणारेच असू शकतात. जर नसतील तर त्यांना लायसन्सवालेच अपॉइंट करावे लागतील. विदाऊट लायसन्स होल्डर यांना आपल्या स्कूलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये फूड सर्व्ह करू शकत नाहीत, हा त्याचा अर्थ आहे. त्या अनुषंगाने त्यांना सर्वांना लागू आहे. त्याचप्रमाणे शाळेच्या आवारात आणि शाळेच्या आउटस्कर्ट म्हणजे भिंतीपासून, ज्याला आउटर साइड ज्याला म्हणतो, त्यापासून 50 मीटरपर्यंत, ज्याला HFSS अन्नपदार्थ म्हणतो, त्याची विक्री, जाहिरात, विपणन, मोफत वितरणास प्रतिबंध घातलेला आहे. आय रिपीट, अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू. शाळेच्या आवारात म्हणजे शाळेच्या प्रिमायसेसमध्ये आणि विदिन 50 मीटर्स आउटस्कर्ट ऑफ द बाउंड्री. आता बाउंड्री कोणती, तर आउटर साइड जी असेल ती बाउंड्री, म्हणजे समोरच्या साईडला गेट 2 असतील, पाठीमागे ते कोणत्याही टोकापासून जी काय आउटसाइड साईड आहे तिथून पुढे 50 मीटर लांबीपर्यंत HFSS म्हणजे हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगर या प्रकारचे प्रॉडक्ट्स वितरण करण्यास, विक्री करण्यास, जाहिरात करण्यास किंवा मोफत विक्री करण्यास पूर्णपणे बंदी आहे आणि ते स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केलं जाईल. त्याच्यामुळं या बाबतीचं इम्प्लिमेंटेशन तिथली लोकल अथॉरिटी, विशेष करून मुख्याध्यापकाचे, ज्याला शाळा प्रमुख असं म्हणतो, किंवा प्रिन्सिपल असेल तर प्रिन्सिपल, कारण हे आदेश 12वी इयत्ता 12वी पर्यंतच्या शाळाची डेफिनेशन 12वी पर्यंत आहे आणि हे लागू होतं 22 महिन्याच्या मुलाच्या पासून सुरू होतात. 22 महिन्याच्या मुलापर्यंत लागू नाही, तिथून पुढे म्हणजे अंगणवाडीमध्ये जे मुलं येतात तिथून पुढे चालू होतं. ते 12वी पर्यंतच्या मुलं इथपर्यंत हे आदेश लागू आहेत. हे हाय HFSS ज्याला फूड आयटम्स म्हणतो, हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगरी जे प्रॉडक्ट आहेत ते तिथे विकता येत नाहीत, जाहिरात करता येत नाहीत, वितरण करता येत नाही किंवा फ्रीमध्ये वाटपही करता येत नाही. आणि म्हणून त्याचं इम्प्लिमेंटेशन लोकल लेवलला प्रिन्सिपल, त्यांची स्कूल आणि ती स्कूलमधली जी कमिटी असते त्यांनी करायचं आहे. जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी व ट्रान्सफॅट असलेल्या अन्नपदार्थ शालेय परिसरात मज्जाव केलेला आहे. हे ऑर्डरमध्ये आहे. मज्जाव केला मीन्स प्रिव्हेंट केलेला आहे. सो इट कम्स इन दॅट. These are all products of that. I'll answer the questions. I'll answer the questions later on. Let me finish first, then we'll answer the questions. शक्यतोवर विद्यार्थ्यांना तिथं जे फूड द्यायचंय ते होलसम फूड असावं हे अपेक्षित आहे. फ्रुट्स असावेत हे अपेक्षित आहे. भाज्या, कडधान्य, संपूर्ण धान्य, दूध व स्थानिक पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्यावर भर असावा हे ॲडवायझरी आहे. त्याचबरोबर प्रत्येक शाळेत हे पिण्यायोग्य पाणी, स्वच्छता, अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण, कीड नियंत्रण आणि कचरा व्यवस्थापनाची काटेकोर अंमलबजावणी जिथं फूड सर्व्ह केलं जातं किंवा प्रिपेअर केलं जातं याची इम्प्लिमेंटेशन होणं अपेक्षित आहे. हे करत असताना प्रत्येक शाळेमध्ये एक फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड असणं अपेक्षित आहे. आता फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्डवरती काय, तुमचा व्हेंडर कोण आहे, त्याचं लायसन्स काय आहे, कोणत्या प्रकारचं फूड तिथं दिलं जातं, त्याच्या काय व्हॅल्यूज आहेत हे लिहिणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर फूड सेफ्टी सुपरवायझर हेही नॉमिनेट करायचं आहे. त्यांनी हे बघायचं आहे की हे फूड सेफ्टीचे नॉर्म त्या ठिकाणी पाळले जातात. हेल्थ अँड वेलनेस अँबॅसेडर सुद्धा ते अपॉइंट करणं अपेक्षित आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, की त्या शाळेमधून कोणी विद्यार्थी असू शकेल, शिक्षक असू असेल, जो कोणी असेल त्यांनी तो अपॉइंट करायचा आहे. किंवा नोडल अधिकारी नियुक्त करणं हे पुढच्या काळामध्ये आपण बंधनकारक करत आहोत, ते आवश्यकता आहे. जेणेकरून हा आपला सेफ फूडच्या बाबतीतला, न्यूट्रिशनल फूडच्या बाबतीतला, बॅलन्स डाएटच्या बाबतीतला अवेअरनेस आणि सेन्सिटायझेशन विद्यार्थ्यामध्ये, शिक्षकामध्ये, शाळेमध्ये आणि पेरेंट्समध्ये केला जाईल हे त्याच्यातून अपेक्षित आहे.
प्रत्येक शाळेची वर्षातून किमान 2 वेळा अन्न सुरक्षा तपासणी आम्ही करणार आहोत, किमान 2 वेळेस, आणि किमान एक अन्न नमुना संकलन करून त्याची तपासणी करणार आहोत. तर ह्या ऑर्डर आम्ही ऑलरेडी आमच्या विभागाला दिलेल्या आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण करणार आहोत. नियमभंग करणाऱ्या ज्या शाळा आहेत, कॅन्टीन आहेत, पुरवठादार आहेत किंवा विक्रेता असतील, त्यांच्या विरुद्ध ज्या प्रमाणात ऑफेन्स असेल सुधारणा नोटीस देण्यात येतील, परवानाच्याबद्दलची कारवाई करण्यात येतील, सस्पेन्शनची करता येईल, फूड जे आहे त्याच्याबद्दल जप्ती कारवाई केली जाईल आणि आवश्यकता वाटले दंड किंवा प्रॉसिक्युशन सुद्धा करण्यात येईल. यामध्ये इम्प्लिमेंटेशन में सर्वात महत्वाचा रोल जो आहे तो शालेय शिक्षण विभागाचा, स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटचा आहे. शिक्षण मंडळ जे आहेत आपले जे बोर्ड असतात त्यांचा आहे. लोकल बॉडीज म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा असेल तर लोकल बॉडी किंवा कॉर्पोरेशन असेल तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल असेल तर काउन्सिल यांचा पण महत्वाचा रोल आहे. अन्न सुरक्षा अधिकारी आपले ज्या विभागाचे आहेत, फूड सेफ्टी ऑफिसर्स त्या एरियाचे आणि जिल्ह्याचे असिस्टंट कमिशनर जे आहेत त्यांचा महत्वाचा रोल आहे. स्कूल मॅनेजमेंट कमिटी जे आहे त्यांचा आहे. पालक आणि विद्यार्थी हे सगळे याच्यामध्ये स्टेक होल्डर्स आहे. या सर्वांचा सक्रिय सहभाग आणि पालन करणं बंधनकारक आहे. प्रत्येक शाळेला ईट राईट स्कूल हे कॅम्पेन बंधनकारक आहे. हे ईट राईट स्कूल कॅम्पेन गेल्या अनेक वर्षापासून आपण राबवतो, पण ते इफेक्टिव्ह राबवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ईट राईट स्कूल आपण जर करू शकलो तर ईट राईट जे आहे घरी सुद्धा जाईल आणि ते कल्चर बनेल, हे त्याच्यातून अपेक्षित आहे. म्हणून त्यामध्ये शालेय कॅन्टीनला आरोग्यवाच्या आहाराचे आदर्श केंद्र कसं तयार करता येईल या दृष्टीचा आमचा प्रयत्न असणार आहे. सुरक्षित आरोग्य, निरोगी बालपण, सक्षम महाराष्ट्र या दृष्टिकोनातून आपण हे संकल्प करत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून ही राज्यव्यापी मोहीम आपण मिशन मोडमध्ये आपण काम करत आहोत. हे करण्यासाठी आवश्यक त्या मग ते पीएम पोषण असेल, त्याचबरोबर तुमच्या मिड डे मील स्कूल असेल, पूर्ण फीड बिझनेस ऑपरेटर्स असतील, यामध्ये 22 वर्षानंतरच्या सर्व काही ठिकाणी आपण पाळणाघर म्हणतो ते पण असू शकतील, डे केअर असतील. हे आपण पाळणाघर आणि डे केअर सेंटरचे 22 महिन्यांच्या मुलापर्यंत जे असतात ते याच्यातून वगळलेले आहेत. परंतु शाळामध्ये जे आपल्याला फूड द्यायचे ते नॅशनल NIN ज्याला म्हणतात राष्ट्रीय पोषण संस्था, इन्स्टिट्यूशन ऑफ न्यूट्रिशन NIN यांनी काही त्याचे मार्गदर्शक तत्व दिले, ते त्यांनी पालन करायचे आहेत. या मार्गदर्शक तत्व मध्ये काय सांगितलंय तर होलसम फूड द्यायचंय, व्हेजिटेबल्स द्यायचे आहेत, फ्रुट्स द्यायचे आहेत, प्रोटीन आणि प्रोटीन रिलेटेड फूड किंवा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट जे आहेत ते द्यायचे आहेत आणि HFSS जे प्रॉडक्ट्स आहेत ते अवॉइड करायचे, ते प्रिव्हेंट करायचे हे अपेक्षित आहे. हे करत असताना शाळा व्यवस्थापन हे अन्न सुरक्षेसाठी प्राथमिक जबाबदार असणार आहे. त्याच्यामधलं प्रिन्सिपल आणि स्कूल मॅनेजमेंट याची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी ही असणार आहे आणि त्यांना जिथं जिथं आवश्यकता लागणार आहे, मदत लागणार आहे, आमचा विभाग आपण करणार. म्हणजे स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट, स्कूल मॅनेजमेंट, स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट आणि त्याबरोबर जी एन्फोर्समेंटच्या दृष्टीनं लायसन्सची असेल किंवा याच्या बाबतीतली असेल ते FDA फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन याच्याबद्दल मदत आपण करणार आहोत. शेड्यूल 4चे जे निकष आहेत ते आपण पाठीमागच्या ज्या ऑर्डर जर बघितल्या त्याच्यामध्ये शेड्यूल 4 म्हणजे फूड कसं प्रिपेअर करायचं, त्याच्यावर कोणते स्टँडर्ड्स असावेत, कोणते रेग्युलेशन इम्प्लिमेंट, ते सर्व रेग्युलेशन्स इथं लागू होतात. त्या दृष्टिकोनातून ते सर्व स्वच्छता निकष असतील, ट्रेन मॅन पॉवर किंवा फूड हँडलर्स असतील, हेल्थ अँड वेलनेस अँबॅसेडर असेल किंवा नोडल ऑफिसर असेल, हे सर्व तिथं अपॉइंट केले जातील. त्याचबरोबर प्रवेशद्वारावर त्याच्यावरती चेतावणी दिली जाईल, त्याच्यावरती लिहिलेलं असेल की HFSS चे प्रॉडक्ट इथं विक्री करण्यास किंवा ॲडव्हर्टाईज करण्यास किंवा फ्री विकण्यास किंवा तिथं वाटप करण्यास मनाई आहे. हे त्यांच्या गेटवरतीच किंवा दरवाजावरती ठळक अक्षरामध्ये बोर्ड लिहिला जाईल. सो दॅट ही एक वॉर्निंग सर्वांना असेल. त्याचबरोबर पेरेंट्स यांना सुद्धा त्याच्यामधून अवेअरनेस तयार होईल आणि हेल्दी फूड आपल्या मुलांमध्ये जाईल हे अपेक्षित आहे. त्याचबरोबर फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड हा प्रॉमिनंट प्लेसला असेल आणि फूड सेफ्टी सुपरवाइज याची सुद्धा पूर्तता करणं हे बंधनकारक असेल. आणि आता मी सांगितलं त्याप्रमाणे 50 मीटरच्या परिघामध्ये HFSS चे कोणतेही प्रॉडक्ट विकले जाणार नाहीत किंवा ॲडव्हर्टाईज केले जाणार नाहीये. सांगतो येतो सगळं येतं. ही करत असताना याच्यामध्ये आपण ईट राईट स्कूल, ईट राईट कॅम्पस, स्कूल न्यूट्रिशन पॉलिसी, त्याच्यामधले फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड रूल 2011,
चा सब नियम 2.4 नुसार पूर्ण पार पाडले जाईल अशा दृष्टीचे आपण बघितलेले आहेत. सेफ फूड स्कूल बरोबर प्रत्येक विद्या हेल्दी चाइल्ड बनेल अशा दृष्टीने आपण काम करत आहोत. हे करण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये आपण या वर्षाच्या अकॅडमिक इयर्समध्ये राज्यव्यापी एक आपण ऑलरेडी अभियान चालवलेलं आहे, ज्याच्यामध्ये 42 ठिकाणी जनजागृती किंवा अवेअरनेस कॅम्पेन आपण घेतलेले आहेत. कार्यशाळा आपण घेतलेल्या आहेत शिक्षकांच्या, ज्याच्यामध्ये त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे. आपल्या डिस्ट्रिक्ट लेवलला जे असिस्टंट कमिशनर आहेत फूडचे, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याच्या माध्यमातून जवळजवळ 3,567 शाळांमधील 4,919 शिक्षकांना अन्न सुरक्षा व संतुलित आहाराबद्दल प्रशिक्षण आणि संवेदनशील आपण केलेलं आहे. ज्या शिक्षण विभागामार्फत शिक्षकांना ट्रेनिंग दिल्या जातात, डाएट ज्याला म्हणतो डिस्ट्रिक्ट लेवलला जे डाएट त्यांचं इन्स्टिट्यूट असतं त्याच्यामध्ये ट्रेनिंग जातं, त्या ठिकाणी आपले अधिकारी जातात आणि याच्यावरती मॉड्यूल किंवा 1-1.5 तास त्यांच्याबद्दल ट्रेनिंग घेतात आणि आवश्यकतेप्रमाणे सुद्धा आपले अधिकारी जाऊन तिथं अवेअरनेस क्रिएट करत असतात. तर ह्या सर्व आपण गोष्टी करण्यापाठीमागचा उद्देशच हा आहे की गेल्या काही काळामध्ये याच्यामध्ये पाहिजे तेवढं लक्ष आपण देऊ शकलेलो नव्हतो. आता आपण त्याच्यावरती फोकस करत आहोत आणि याचा कंप्लायन्स रिपोर्ट मंथली बेसिसवरती विभागाला असणार आहे. तर ह्या विभागामध्ये ज्या स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये महाराष्ट्रामधला एक थोडक्यात आपल्याला डेटा आणि एनरोलमेंट माहिती देतो की इयत्ता 1 ते 12वी मध्ये जवळजवळ 2,02,85,525 विद्यार्थी एनरोल्ड आहेत. यांच्यापर्यंत आपण याच्या माध्यमातून पोहोचतोय. याच्यामधला जर प्रायमरी 100 स्टँडर्ड 4थीपर्यंत बघितलं तर 67,36,000 स्टुडंट आहेत. अप्पर प्रायमरी 72,63,000 5वी ते 8वी मधले आहेत. सेकंडरीमधले 26,44,000 असे टोटल 2,02,000 आहेत. मॅनेजमेंट कॅटेगरी स्कूल जर याच्यामध्ये ज्या कव्हर होतील ते जर बघितलं तर लोकल बॉडीमध्ये जवळजवळ 64,000 स्कूल आहेत. प्रायव्हेटमध्ये 40,000च्या आसपास स्कूल आहेत. ट्रायबल डेव्हलपमेंटच्या 1444 स्कूल्स आहेत. सोशल वेलफेअरच्या 1,068 आहेत. दिव्यांगच्या वेलफेअरच्या डिपार्टमेंट DEPWD ज्याला म्हणतो डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज यांच्याकडच्या ज्या काही संस्था काही चालवतात याच्यामध्ये 180च्या आसपास आहेत. मद्रासास 50 आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 25 आहे, स्टेट गव्हर्नमेंटच्या 19 आणि अननोन नॉट क्लासिफाईड 164 अशा आपल्या स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटच्या 1,08,157 एवढ्या स्कूल जो डेटा वेबसाईटवर स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट त्याच्यामध्ये आहेत त्या कव्हर होतील. डिव्हिजन वाईज आपल्याकडे सर्व डेटा आहे. त्याच्यानुसार आपण जे ट्रेनिंग दिलेलं आहे तर कार्यशाळा वर्कशॉप जे आपण घेतलेले 42 घेतले आहेत आतापर्यंत, त्याच्यामध्ये 3,567 शाळा कव्हर झालेल्या आहेत आणि शिक्षक त्याच्यामध्ये 4,919 शिक्षक आतापर्यंत केलेले आहे आणि हे काम कंटिन्युअसली चालू राहणार आहे. हे याच्यामधला एक सर्वात महत्त्वाचा जो इश्यू आहे तो आपल्याला ॲड्रेस जो करायचा आहे तर तो मॅन्डेटरी कंप्लायन्स असं सांगितलं मी की डायटरी गाईडलाईन्स फॉर इंडियन्स मॅन्युअल जे NIN ने बनवलं आहे त्यानुसार हे डायटरी गाईडलाईन्स इम्प्लिमेंट स्कूलमध्ये करायचे आहेत बॅलन्स डाएटसाठी. दुसरा जो आहे तो मेनू शॅल एन्श्युअर ॲडिक्वेट मॅक्रोन्यूट्रियंट्स अँड मायक्रोन्यूट्रियंट्स. ह्या मेन्यूमध्ये मॅक्रोन्यूट्रियंट्स कोणते म्हणजे कार्बोहायड्रेट्स आले, प्रोटीन्स आले, फॅट्स इन अप्रोप्रिएट प्रोपोर्शन आल्या आणि मायक्रोन्यूट्रियंट्समध्ये व्हायटमिन्स आले, आयर्न, कॅल्शियम आणि आयोडीन आणि फोलेट ह्या सगळ्या गोष्टी आल्या. हे एन्श्युअर करायचं आहे. फूड प्रॉक्युअर जे होतं किंवा सर्व्हिस होतं त्याच्यामध्ये एन्श्युअर करायचं आहे की त्याच्यामध्ये डायटरीनुसार आवश्यकनुसार फायबर आहे आणि कॅलरीज आणि प्रोटीन आहेत. कॅन्टीन्स आणि हॉस्टेल आणि किचन हे जे आहे ते प्रोॲक्टिव्हली त्याच्यामध्ये फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, होल ग्रेन्स, पल्सेस, डेअरी प्रॉडक्ट्स हे प्रमाण वाढवायचं आहे. HFSS जे फूड आहे ते ॲब्सोल्युटली तिथं सर्व्ह करायचं नाही, सोल्ड करायचं नाही, डिस्प्ले करायचं नाही किंवा फ्रीमध्ये करायचं नाही. याच्यामध्ये स्कूल ऑथॉरिटीची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती जे FBO असेल किंवा स्वतः चालवते ते रजिस्टर्ड पाहिजे, फसाई लायसन्स पाहिजे, नंबर 1. नंबर 2 हे जे आपलं शेड्यूल 4 आहे रेग्युलेशनमधलं फसाईमधलं ते इम्प्लिमेंट करायचं आहे. 2011चे रेग्युलेशन पूर्णपणे इम्प्लिमेंट करायचे आहेत. त्याचबरोबर हेल्थ अँड वेलनेस अँबॅसेडर डेजिग्नेटेड ऑफिसर अंडर रेग्युलेशन 6(1) नुसार आपल्याला करायचं आहे आणि यानुसार सेक्शन 30 नुसार आपण जी ऑर्डर काढलेली त्याच्यानुसार आय एम डिरेक्टिंग दॅट एव्हरी स्कूल ऑथॉरिटी शॅल अपॉइंट अँड ट्रेन सच नोडल ऑफिसर आपण मॅन्डेटरी करतोय, त्यानुसार आपण करत आहोत. त्याचबरोबर
जी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट आहे ती अशी आहे की सर्व स्कूलमधलं FBO रजिस्टर आहे हे बघायचं आहे. मिड डे मील असेल, प्रधानमंत्री पोषण आहार असेल, याच्यासाठी शाळा पोषण आहार असेल, ह्या ज्या योजना आहेत याच्यामध्ये जे व्हेंडर्स आहेत ते रजिस्टर करून घ्यायचे. जर नसतील तर जे रजिस्टर्ड आहेत त्यांनाच अपॉइंट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट आणि ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरला याने त्यांच्याकडून डिरेक्शन जाणं अपेक्षित आहे की याचं पूर्णपणे मॉनिटरिंग आणि कंप्लायन्स होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचं रिपोर्टिंग होतं आहे. फूड सेफ्टी आणि न्यूट्रिशनल स्टँडर्ड्स इम्प्लिमेंट होत आहेत, त्याचं कंप्लायन्स होतं आहे. आणि स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटनी इन कोऑर्डिनेशन विथ FDA बरोबर याचं इम्प्लिमेंटेशन होतं आहे आणि तिथं काय टेक्निकल सपोर्ट लागत असेल किंवा एन्फोर्समेंट सपोर्ट लागत असेल तो FDA मार्फत दिला जाणार आहे. बोर्डनी काय करायचं आहे तर बोर्डनी त्यांच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये हे स्कूल फूड रेग्युलेशन्स हे मॅन्डेटरी करायचे, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कंप्लाय करायचे. अॅन्युअल फूड सेफ्टी कंप्लायन्स सर्टिफिकेट हे फूड बोर्डनी करायचं आहे. त्यांच्या जे अफिलिएटेड स्कूल आहेत त्यांना कंपल्सरी करायचे, जे डॉक्युमेंटेशन ठेवायचं आहे आणि ऑन रेफरन्स फूड सेफ्टी कमिशनरला याच्यानुसार कंप्लायन्स करायचं आहे. ज्या स्कूल नॉन कंप्लायंट आहे त्यांच्यावरती ह्या बोर्डने कारवाई करायची आहे. शोकॉड नोटिसेस आवश्यक तिथे द्यायच्या आहेत आणि जर ते केलं नाही तर त्यांचं अफिलिएशन काढून घेण्याची सुद्धा कारवाई बोर्ड करू शकतं. या दृष्टीने त्यांनी गाईडलाईन्स काढायच्या आहेत. फूड सेफ्टी ऑफिसरची जबाबदारी काय आहे तर मॅन्डेटरी इन्स्पेक्शन आपले जे आहे त्या शाळेचे वर्षातून कमीत कमी 2 म्हणजे प्रत्येक 6 महिन्याला 1 कमीत कमी, त्याच्यापेक्षा जास्तही करू शकतात, त्याप्रमाणे करायचे आहेत. कव्हरिंग त्याच्यामध्ये काय काय बघायचं, लायसन्सिंग आहे का किंवा रजिस्ट्रेशन आहे का, शेड्यूल फूडनुसार हायजीन आणि मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिंग ऑफ फूड होतंय का, फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड होतोय का, अपॉइंटमेंट ऑफ हेल्थ अँड वेलनेस अँबॅसेडर किंवा अंडरला ऑपरेशन केलंय का, ॲब्सेन्स ऑफ HFSS फूड प्रॉडक्ट्स आहे की नाही हे बघायचे आणि विदिन प्रिमायसेस जे आहे रेग्युलेशन 3.5 नुसार कंप्लायन्स होतोय की नाही हे बघायचं आहे. त्याचबरोबर कलेक्टिंग ऑफ फूड सॅम्पल्स रँडम बेसिस होती, त्याचं चेकिंग ते स्टँडर्ड प्रमाणे आहे का नॉन स्टँडर्ड प्रमाणे हे चेक करायचं आहे. इनिशिएटिंग लायसन्सच्या आणि रेग्युलेशनच्या प्रोसिडिंग जर जिथं आवश्यक आहे त्याप्रमाणे कारवाई करणं अपेक्षित आहे. एन्फोर्समेंट ऑफ 50 मीटर झोन तो एन्फोर्समेंट करण्यासाठी मदत करायची आणि त्यांनी ऍक्शन घ्यायच्यात. स्कूल फूड सेफ्टी इन्स्पेक्शन रिपोर्ट हा असिस्टंट कमिशनरला 6 महिन्यातून कंपल्सरी द्यायचा आहे किंवा ज्या ज्यावेळेस सांगितलं जाईल त्यावेळेस कंपल्सरी द्यायचा आहे. आणि कंडक्टिंग सेन्सिटायझेशन सेशन्स ॲट स्कूल लेवल, ब्लॉक लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल हे त्यांनी करायचं आहे. असिस्टंट कमिशनर आणि जॉईंट कमिशनर त्या डिस्ट्रिक्टच्या झोनचे आहे त्यांनी हे इम्प्लिमेंटेशन होतं आहे, जिथं कंप्लायन्स होत नाही त्याप्रमाणे इंटरव्ह्यू करणं, कोऑर्डिनेशन विथ स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटवर करणं, फूड बिझनेस ऑपरेटरला गाईड करणं, ह्या सर्व गोष्टी यांनी करायच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईट राईट स्कूल इनिशिएटिव्ह जो घ्यायचा आहे ह्या सर्व शाळांना कंपल्सरी करतोय आणि ईट राईट इनिशिएटिव्हच्या माध्यमातून हे स्टँडर्ड्स आपल्याला तोपर्यंत पोहोचवायचे आहे. आता आपला जो बेसिक प्रश्न येणार आहे की 50 मीटरमध्ये हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगर हे प्रॉडक्ट याच्यामध्ये बॅन आहेत. आजही बऱ्याच ठिकाणी शाळेच्या किंवा ज्याला ज्युनियर कॉलेज आपण म्हणतो जी 12वी शाळा असते तिथपर्यंत कॅन्टीनमध्ये असे प्रॉडक्ट्स भेटले जातात. दे विल बी ॲक्टेड अगेन्स्ट ॲज पर आपले जे रेग्युलेशन्स आहेत त्याप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई होईल. विदिन द प्रिमायसेस अँड आउटसाइड विदिन 50 मीटर्स पेरिफेरी ऑफ द बाउंड्री. डिस्ट्रीब्युशन करता येणार नाही, ऍडव्हर्टाईज करता येणार नाही, सेल करता येणार नाही, फ्री वाटप करता येणार नाही. Not allowed. Not allowed. I mean, high fat, high sugar is not allowed. Please understand. पहले मुझे बोलने दो, फिर आपके सबके सवाल के जवाब मैं दे देता हूँ. ठीक है. अब ये क्यों कर रहे हैं? प्लीज अंडरस्टँड. हा करण्याचा उद्देश एवढाच आहे की शाळेमधल्या विद्यार्थ्यांचा ग्रोथ, फिजिकल आणि मेंटल किंवा इंटेलेक्च्युअल हा जो ग्रोथ आहे त्यांच्या रिक्वायरमेंट्स आहेत. ज्या वेळेस मुलं लहान असतात किंवा ग्रोईंग फेजमध्ये सर्वात जास्त रिक्वायरमेंट ही प्रोटीनची असते, फायबरची असते, मॅक्रोन्यूट्रियंट्स आणि मायक्रोन्यूट्रियंट्सची असते. हे बॅलन्स डाएट त्याच्यामध्ये जायला पाहिजे आणि ते खाल्लं तर त्यांचा ग्रोथ बोथ इंटेलेक्च्युअल आणि फिजिकल चांगल्या पद्धतीने होतो हे त्याच्यातून अपेक्षित आहे. आणि म्हणून हे 2020 मध्ये हे रेग्युलेशन आलं आहे. आय रिपीट 2020चे रेग्युलेशन्स आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन 2021 पासून झालेलं आहे. त्याच्यामुळे ह्या शाळांना माहीत नाही, आम्हाला माहीत नाही, पेरेंट्सला माहीत नाहीये असं आपण म्हणणं हे धाडसाचं ठरेल. त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण आता इथून पुढे आणखी स्ट्रॉंगली करणार आहोत. आतापर्यंत अवेअरनेस पण झालेला आहे, आतापर्यंत हे करत आहोत, पण इथून पुढे आणखी जास्त सिव्हिअरली होईल
आणि याचा परिणाम आपल्या विद्यार्थ्यावरती, अपकमिंग जनरेशनवरती खूप पॉझिटिव्हली होणार आहे. कारण बऱ्याच अंशी आपण बघतो की तिथं सो कॉल्ड एनर्जी ड्रिंक्स, कारण एनर्जी ड्रिंक्स ही कॅटेगरीज नाही आहे, फूडमध्ये कॅटेगरीज नाही आहे. सो कॉल्ड कॅफेनेटेड, नॉन कॅफेनेटेड ड्रिंक्स हे अवेलेबल होतात, विच इज नॉट अलाउड. दीज आर इदर हाय फॅट आहेत, ट्रान्स फॅट आहेत, शुगरी आहेत, त्याच्यामध्ये प्रोपोर्शन लिहिलेलं आहे, आपण त्याच्यात लिहिलेलं असतं, वॉर्निंग पण असतं. बरेच प्रॉडक्ट तिथे वॉर्निंग असतात की नॉट अडवाइज नॉट फॉर यूज बाय चिल्ड्रन बिलो द एज ऑफ 18, परंतु तिथे अवेलेबल असतं. माझी 3 सूचना वजा विनंती आहे त्याच्यामध्ये. नंबर 1, प्रिन्सिपल्स ऑफ द स्कूल अँड स्कूल मॅनेजमेंट त्यांनी याचा खूप सिरियसली कॉग्निझन्स घ्यायचा आहे. आपल्या शाळेमध्ये, शाळेच्या प्रिमायसेसमध्ये किंवा विदिन 50 मीटर पेरिफेरीमध्ये ज्या गोष्टी अनुज्ञेय नाही आहेत खाण्याच्या, फूड बाबतीतच्या, त्या 100% प्रिव्हेंट करणं ही आपली जबाबदारी आहे. त्या दृष्टीनं शाळेच्या मॅनेजमेंटनी आणि प्रिन्सिपलनी इनिशिएटिव्ह घ्यावं, कारवाई करावी. नंबर 1. नंबर 2, पेरेंट्सना माझी सूचना आणि विनंती आहे की आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना अशा प्रकारचे पदार्थ खाण्यापासून प्रिव्हेंट करा, जेणेकरून त्यांच्या हेल्थवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल. तिसरी विनंती माझी विद्यार्थ्यांना आहे. जरी लहान असतील तर त्यांना काही समजत नसेल मी सांगितलं तर पेरेंटनी आणि टीचरनी आणि स्कूलने त्यांना समजून सांगायचं आहे हे खाणं त्या विद्याच्या दृष्टीनं योग्य नाही. आणि म्हणून ते ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर न्यूट्रिशन यांनी त्याच्या गाईडलाईन्स व्यवस्थित डिझाईन केलेल्या आहेत, न्यूट्रिशनच्या अँगलने केलेल्या आहेत. म्हणून त्यांनी हे करायचं आहे की विद्यार्थ्यांनी ह्याच्यापासून परावृत्त व्हायचं आहे आणि बॅलन्स डाएट आपल्या विद्यार्थ्यांना द्यायचं आहे, मुलांना द्यायचं आहे. आणि हे कल्चर आपल्याला विद्यार्थ्याच्या मार्फत समाजामध्ये आणायचं आहे, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांची सोशल, फिजिकल, सायकोलॉजिकल आणि इंटेलेक्च्युअल ग्रोथ ही चांगल्या पद्धतीनं होईल. ह्या गाईडलाईन काढण्यापाठीमागचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन यांच्यामार्फत, त्याचबरोबर आपल्या फसाईनी ज्या 2020च्या रेग्युलेशन्स तयार केले हे खूप विचारपूर्वक केलेले आहेत. त्याच्यामध्ये कमिटी आहे, सायंटिफिक बेस आधारे केलेले आहेत. त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला शिबिर यासाठी करायचं आहे, खूप स्ट्रिक्टली यासाठी करायचं आहे की त्याच्या माध्यमातून पुढचे जनरेशन घडणार आहेत, त्या हॅबिट्स इन्कल्केट होणार आहेत, ते संस्कृती आपल्याला आणायची आहे आणि ही संस्कृती आपल्या कुटुंबापर्यंत न्यायची आहे. आणि म्हणून मी आता जसं म्हणलं की दर 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेमध्ये जात असतील, जवळजवळ 1 लाख प्लस शाळेमधून, तर महाराष्ट्रामध्ये फूड कल्चर चेंज करायला जास्त वेळ लागणार नाही आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे. हा अवेअरनेस क्रिएट करणं आणि ह्या गाईडलाईन्स रेग्युलेशन इम्प्लिमेंट करणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. विशेष करून स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट, स्कूल मॅनेजमेंट, पेरेंट्स आणि FDA या सर्वांनी मिळून जर ठरवलं तर जास्त वेळ लागणार नाही. FDAच्या मार्फत आम्ही डेफिनेटली चालू केलेलं आहे. स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट आम्ही ऑर्डर काढताना स्कूल कमिशनरला आम्ही डायरेक्ट केलेलं आहे इम्प्लिमेंट करा म्हणून, डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटीला आम्ही डायरेक्ट केलेलं आहे आणि कन्सर्न डिपार्टमेंटला आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे. सेक्रेटरी ऑफ द कन्सर्न डिपार्टमेंट त्याच्यामध्ये आम्ही कॉपी केलेल्या आहेत, ऑर्डरमध्येच आहेत. त्याच्यामध्ये सेक्रेटरी जे आहेत, स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट असेल, सोशल वेलफेअर डिपार्टमेंट असेल, ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असेल किंवा इतर डिपार्टमेंट जे कन्सर्न आहे ज्यांच्या स्कूलचा संबंध आहे, त्यांना सर्वांना आम्ही रिक्वेस्ट केली अशा इन्स्ट्रक्शन आपल्या स्तरावरून पर्यंत द्या, जेणेकरून त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं सोपं होईल आणि याचे इन्स्पेक्शन पुढच्या काही दिवसामध्ये चालू होतील. आणि त्यावेळेस असं व्हायला नको की आम्हाला माहीत नाही आहे, ह्या ऑर्डर्स त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. जिथं ज्यांना आपल्याला ट्रेनिंगची आवश्यकता वाटते त्या लेवलला डिस्ट्रिक्ट लेवलच्या ऑफिसरनी, डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसरनी, त्या शाळांची किंवा तालुका लेवलला आवश्यक त्या ठिकाणी ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरनी आमच्या ऑफिसरबरोबरच्या मदतीनं असे वर्कशॉप घ्यावेत. त्याच्यामध्ये आम्ही गायडन्स करू. इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी स्कूल मॅनेजमेंटची आहे आणि स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटची आहे. इन्फोर्समेंट करण्याची जबाबदारी आमची आहे, ते आम्ही पार पाडू. आणि कंप्लायन्स किंवा ऑबिडियन्स जे करायचं आहे ते पेरेंट्सला आणि विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना करायचे, त्यांनी ती करावी. अशा दृष्टीचं हे काम आहे, मोठं काम आहे, पण सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी पण आहे, ज्याच्या माध्यमातून आपले जे
पुढे चालून NCD ज्याला म्हणतो नॉन कम्युनिकेबल डिजीज आहेत, वेट गेन करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराला बळी पडणं, ते याच्यातून आपण अवॉइड करू शकतो आणि पुढच्या जनरेशनला लाईफ चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. त्या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे. येस प्लीज. For example, food establishments. One by one. Sir, एक मिनिट, food hold on. School is not able to follow the guidelines. Are you going to impose any fee? Absolutely, that's what I mentioned very clearly. They have to implement. If they don't, the punishment which are for the FBO as per the regulations, they will be acted against, including the school. FBO as well as the school. School management and the principals are principally responsible. Will take action against them. So talking about the food establishments, आता सांगितले ना, it will increase. त्याची लिस्ट आता एवढी मोठी लिस्ट आहे. Talking about the compliance part, डीप फ्राईड आयटम्स, शुगरी आयटम्स, ट्रान्स फॅट आयटम्स. म्हणजे उदाहरण सांगितलं ते काय सांगता येईल, वडापाव सांगता येईल आपल्याला, चिप्स सांगता येतील, तुमचे हाय शुगरमध्ये तुमचं burgers will be a part. जंक फूड येतील, त्याच्यानंतर तुमचे सो कॉल्ड ड्रिंक्स जे आहेत ते येतील, कॅफिनेटेड ड्रिंक्स आहेत ते येतील. सो ऑल दीज आर पार्ट ऑफ दॅट. ज्यांना कुठं लिस्ट पाहिजे ते आपल्या वेबसाईटवरून भेटू शकते. आपण गुगल जरी केलं तर ह्याच्यामध्ये सगळी लिस्ट भेटते. So, but when you talk about other food establishments, when they are in violation of any of the norms, you can suspend their license, right? Because that's their primary business. Schools, the meal providing part is not the primary business. So, if a school is in violation, will it impact their just the canteen part, which is mostly an outsider? I think or- I mentioned in Marathi. Maybe I need to explain in so there are 2-3 parts. One, I have listed out who are all responsible for implementation and compliance of this. One of the part I mentioned is boards also, and the two we have instructed as per the guidelines to the boards also. Issue the instruction, you have to follow these regulations to the school because they are affiliated with the boards. If they don't follow, they can de-affiliate the school also from the board side. Understood, sir. From FDA side, because the school has to ensure that FBO who is providing this service has to be registered with the FSI. And this School's overall license can yes, be hampered. so without license or without registration, FBO they cannot engage. And if school itself is providing the food, then they have to register as FBO with us, right? And they have to follow the regulations while providing the food. That is second. Third is school education department has to ensure that school management implementing it. So whatever the laws application as per the school department, they will implement that also if they don't follow this one. So from all the angles, boards will take action, school department will take action, and FDA will also take action. नहीं हिंदी का रह गया, sir. लास्ट में क्वेश्चन आंसर होने दो, फिर बाद में बताता हूँ. सर, शाळेचा मुद्दा आहे. खरं तर काही म्हणजे मराठी शाळेत असेल किंवा इंग्रजी शाळेत असेल, त्या प्रायव्हेटच्या खालच्या शाळा असेल, सण असेल किंवा वाढदिवस असेल किंवा शाळेचा वर्धापन दिन असेल, त्या दिवशी शाळेकडूनच काही गोष्टी दिल्या जातात. So that's what I'm saying. It's not allowed. आणि वाढदिवसाला It is not allowed. तर तेही आन्सर त्याच्या योग्यच अलाउड नाही आहे, नाही द्यायचं. Sir, after suspending the license, within how many days the restaurant or any this is school authority, after how many days they can open it after suspending the license? Unless it is revoked, they cannot operate. How many days it take? It depends on their compliance. Like in the It depends on their the compliance. example of Parsi Dairy. Now you are going to somewhere else. First, let us focus on this. I know where it is coming from. Let us focus on this. Let us not divert the topic. Mr. Mulay, how many days you are given to the schools to follow these guidelines? Like right from We have given days since 2021. now also like fraudulent food has been given. So that's what I said. We will strictly implement henceforward. Already we have told the education department. We have already trained. We have already taken participated in training and workshop of the teachers and the schools. Wherever required, we will do that also. For the first time, we have done this way. So adding to Hold on. I am answering. I am saying, let me reply. Don't be impatient. Let me reply. So, it is an ongoing process right from the 21. This regulation came into existence, implementation 21. What we are doing this now, we are issuing this separate order right now, compliance order, which are not issued.
which is not necessarily that way because those are in existence and implemented. We are telling everybody, every stakeholder, implement it, we'll enforce it strictly and we'll take action. So, if you want to say, is it being implemented from today? Yes. If you ask me when was it started in 21. So the timeline is already gone. So we are trying to ensure it is there. And the purpose is, the larger objective is healthier student. That is the whole issue. अर्बन मध्ये जे आहे अर्बन मध्ये whatever you are saying might be implemented. Okay. But तुमचं डिपार्टमेंट जे डिपार्टमेंट आहे जे फूड प्रोव्हाइड करतं शाळांमध्ये We don't provide food. दुसरं डिपार्टमेंट बोलतोय ते प्रोव्हाइड करतं म्हणजे अशा पण शाळा आहेत ज्या शाळांमध्ये ज्या तुम्ही आता डायटरीच्या गोष्टी केल्या व्हेजिटेबल्स हे सगळं आलं पाहिजे अशा पण शाळा आहेत जिथे फक्त डाळ आणि पाणी मिळतं फ्रॉम द डिपार्टमेंट तर त्याच्यासोबत फूड डिपार्टमेंट I think it's very generalized statement. त्याचा मेनू पण ठरलेला आहे. मिड डे स्कूलमध्ये काय द्यायचं, दिवसाचा मेनू सुद्धा ठरलेला आहे आणि त्याच्यामध्ये ह्या गाईडलाईन बाय अँड लार्ज फॉलो केल्या जातात. ऑफकोर्स त्याच्यामध्ये काही इश्यू असू शकतील, ते ज्यावेळेस आपण इम्प्लिमेंट करायला जाऊ त्याच वेळेस कळेल ना. सो रादर दॅन लुकिंग ॲट इट की तिथं नाही असं नाही आहे, कारण याच्यामध्ये ज्यावेळेस मिड डे मील स्कूलमध्ये दिलं जातं, पीएम पोषण आहारमध्ये दिलं तर अंगणवाडीत दिलं तर ह्या गाईडलाईन त्याच्यामध्ये आहेत. अशा काही वेगळ्या गाईडलाईन नाहीत त्या. डाळ इज अ प्रोटीन, राईट. खिचडीमध्ये त्या गोष्टी असतात. सो इट इज टेकन केअर ऑफ. जिथं होत नसेल त्यांना इम्प्रूव्ह करावं लागेल. जिथं होत नसेल दे हॅव टू इम्प्रूव्ह अँड दे हॅव टू अबाईड बाय. सो इट इज नॉट एज की फक्त अर्बन रुरल असं काही नाही आहे. इट इज फॉर एव्हरी स्कूल. दॅट्स व्हॉट आय से. इट हॅज फॉर एव्हरी स्कूल इरेस्पेक्टिव्ह ऑफ रुरल, अर्बन, बोर्ड, एडेड, अनएडेड, गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंट. एव्हरी स्कूल इज कवर्ड इन दैट. एजुकेशन डिपार्टमेंट के साथ एफडीए एक साथ आके ये कार्रवाई करेगी क्योंकि आपने जिस तरीके से जिक्र किया कि प्रिंसिपल्स, पेरेंट्स ऑल आर इन्वॉल्व इन दिस प्रोसेस. सो क्या एक कमेटी फॉर्म होगी, किस तरीके से एक्शन लिया जाएगा? क्योंकि कमिटी ऑलरेडी स्कूल पे लेवल पे है ही है. द इश्यू इज अबाउट इम्प्लीमेंटेशन. मेनी टाइम्स व्हाट हैपेंड, व्हाट आई, अगर आप ये बोलोगे कि इश्यू क्लैरिटी ऑफ रोल के हिसाब से नहीं था. एज पर रूल्स है, लेकिन अमंग पीपल, अमंग स्टेक होल्डर देयर वाज नो क्लैरिटी. तो क्लैरिटी हमने लाई है ये ऑर्डर से कि प्राइमरी रोल ऑफ इम्प्लीमेंटेशन ऑफ दिस रेगुलेशन लाइज विद द स्कूल मैनेजमेंट. प्राइमरी रोल. एंड देन अदर स्टेक होल्डर्स कम. स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट आता है, बोर्ड आता है, एफडी आता है, पेरेंट्स आते हैं. सो ऑल दिस अदर स्टेक होल्डर्स सबको करना है, बट प्राइमरी रिस्पॉन्सिबिलिटी लाइज विद स्कूल मैनेजमेंट. एक मिनट होल्ड ऑन. अगर आप आसान तरीके से कंज्यूमर्स को समझा दें कि एचएफएसएस प्रोडक्ट्स कौन कौन से हैं एग्जांपल्स के साथ. और दूसरा, बॉम्बे हाई कोर्ट ने आज एफडीए को ये कहा है कि हम भारत में रहते हैं, भारत में रियलिस्टिक तरीकों से चीजें की जाएं. Okay. क्या ये पॉसिबल है जो आप अभी नॉर्म्स? ये भारत का ही लॉ है, भारत में इम्प्लीमेंट कर रहे हैं. सो देयर नथिंग टू लिंक बोथ दिस टू थिंग्स. आसान तरीके से हाई फैट जो प्रोडक्ट है, डीप फ्राइड है, शुगरी है, जहां ज्यादा मैदा होता है, जो जंक फूड जिसको हम बोलते हैं, ऑल दिस इज नॉट अलाउड विद इन 50 मीटर्स पेरिफेरी ऑफ द स्कूल्स. दिस एज सिंपल एज दिस. इट्स एज सिंपल एज दिस. थोड़ा सा हिंदी में ना सर, एक याचिका भी दायर की गई है. सर, हाईकोर्ट में एक याचिका भी दायर एक मिनट होल्ड ऑन. लेट हिम कंप्लीट. As far as implementation part is concerned, it could be easier in urban Maharashtra due to awareness or there are your teams. But there are tens of thousands of schools in rural Maharashtra where such kind of things are happening. How do you plan to spread awareness and implement these things in those? I don't think that's really a challenge. I really don't think that's a really challenge. Because midday meal school has been for years together. PM Poshan Ahar is also for years together. And by and large, those guidelines are followed in that. So it is not, rather you would, rather it goes other way around. Trans fatty food is much more available in urban settings than in rural settings. It goes other way around. So it's not as if it is very difficult in urban rural. It has challenges both in urban के अलग है, rural के अलग है. So we cannot say that it is challenging in one, easier in other. Different kind of challenges would be there. But then, even if challenge is there is an opportunity for us, and we need to do that in the larger interest of the health of the children. That's why this law is passed. And the law is passed, regulations are made by due process, consultation and scientific evidence. So it's not something कि आज हुआ है. There has been a process for it.
And the government came to conclusion, and that's why these regulations were made, and that's why we need to implement it. You were saying something. सर मेरा सवाल ये था कि हाई कोर्ट में एक पिटीशन दायर की गई पहले ये खत्म कर दो, उसके बाद आपके क्वेश्चन आएंगे कि लेटेस्ट पन्नास मीटर अंतर जे एक मिनिट होल्ड ऑन. येस, हिंदी मध्ये बोला ना मैंने. ओके 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 ओके. आणि आता एक लास्ट. हाँ नाही ऐका सर माझा एक प्रश्न आहे. नाही, अभी उनको हो. हाँ या पत्रकार परिषदेत तुम्ही घेतली त्या व्यतिरिक्त प्रश्न आहे माझा. दोन प्रश्न नाही, ते हे झाल्यानंतर, हे स्कूलचं झाल्यानंतर मग याच्या व्यतिरिक्त जे आहे ते सर मला स्कूलच्या संबंधी असेल आता. या संदर्भात 50 मीटर अंतरामधले जे तुम्ही सांगितलेलं आहे त्यामधले शॉप ओनर्स जे आहेत ते कशावरून ऐकतील की त्या शाळांचं दे विल बी ऍक्टेड अगेन्स्ट. त्यांच्याविरुद्ध कारवाई होईल. कशाविरुद्ध ऐकतील म्हणजे काय? आमचे जर फूडचे असेल तर आम्ही करू. फूडच्या बाबतीत आमचा संबंध येतो. शाळाने तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा कसं करायचं? हो, ते आम्हाला शाळेने कळवावं लागेल ना की ते ऐकत नाहीत. दॅट्स व्हॉट देअर रिस्पॉन्सिबिलिटी इज. इफ दे डू नॉट फॉलो समबडी, दे हॅव टू इंटिमेट आवर ऑफिस. तुम्ही म्हणाला की 2020चा नियम आहे. 20चा नियम आहे, 21 पासून लागू चालू आहे. इतक्या वर्षामध्ये 5 वर्षामध्ये का कारवाई झाली? झाल्यात ना कारवाई, कोणी सांगितलं नाही झाल्या. आम्ही स्ट्रिक्ट करतोय. तुम्ही माझे शब्दप्रयोग गोष्ट ऐकले नाही. कारवाई चालूच आहे. आम्ही स्ट्रिक्ट जास्त Are करतो. you saying that guidelines were not followed from 2000? No, I never said that. I say that it's being implemented. We need to be much more compliant and much more stricter in enforcement. That's what I'm saying. So आज FDA ने 27 तारीख को स्कूल चिल्ड्रन को जो रेगुलेशंस है स्कूल गोइंग चिल्ड्रन के फूड के बारे में, सेफ फूड एंड बैलेंस डाइट फॉर द स्कूल चिल्ड्रन 2020 जो रेगुलेशन है ये इम्प्लीमेंट करने की एक कंप्लायंस ऑर्डर इशू की है, जारी की है. उसके तहत जो बैलेंस डाइट स्कूल में देना है उसके गाइडलाइंस, रोल्स एंड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्कूल, FDA, पेरेंट्स, स्कूल बोर्ड्स एंड स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट का डिफाइन किया गया है. इस ऑर्डर के तहत जो 2020 के रेगुलेशंस है उसका इम्प्लीमेंटेशन स्ट्रिक्टली होगा, जिसमें प्राइमरी रिस्पॉन्सिबिलिटी जो रहेगी स्कूल मैनेजमेंट की रहेगी, जो गाइडलाइन इम्प्लीमेंट करे विद इन द प्रीमाइसेस एंड विद इन 50 मीटर्स ऑफ द प्रीमाइसेस ऑफ द स्कूल. जहां की जो ट्रांस फैटी फूड FTSS जिसको बोलते हैं वो बैंड है, इट इज प्रोहिबिटेड, वो अलाउ नहीं होगा. उनका जो वेंडर होगा FBO वो लाइसेंस ही होना चाहिए, वहाँ पे बोर्ड होना चाहिए, वहाँ फूड सुपरवाइजर होना चाहिए, एम्बेसडर जो है वो अपॉइंट करना चाहिए या नोडल ऑफिसर जिसकी वजह से वो गाइड कर सके. इसमें सबसे अहम भूमिका स्कूल मैनेजमेंट की रहेगी, प्रिंसिपल की रहेगी, वो इम्प्लीमेंट करना उनका दायित्व है. अगर उसमें कोई बाधा आती है इम्प्लीमेंटेशन के बारे में, इन्फोर्समेंट के बारे में, उन्हें हमें FDA के ऑफिसर को, लोकल ऑफिसर को इंटीमेट करेंगे और उसी हिसाब से वो इम्प्लीमेंट करेंगे. हर साल में कम से कम 2 बार स्कूल का FDA की तरफ से 2 बार इंस्पेक्शन हो मिनिमम, वहाँ का सैंपल भी लिया जाएगा और उसके हिसाब से कार्रवाई की जाएगी. जो FBO या स्कूल ये कंप्लाई नहीं करते उनके ऊपर जो हमारे रेगुलेशंस के हिसाब से कार्रवाई की जाएगी. बोर्ड जिससे वो स्कूल एफिलिएटेड है वो हिसाब से उनकी तरफ कार्रवाई करेंगे और स्कूल डिपार्टमेंट भी उनके खिलाफ कार्रवाई करेगा. इसका ऑब्जेक्टिव ये है कि जो हमारे बच्चे हैं वो बैलेंस डाइट खाए, उसमें उनका प्रोटीन हो, कार्बोहाइड्रेट्स हो, मैक्रोन्यूट्रिएंट्स हो, माइक्रोन्यूट्रिएंट्स हो, वो कॉम्बिनेशन रहेगा, होलसम फूड रहेगा, जिसकी वजह से उनका फिजिकल, इमोशनल, इंटेलेक्चुअल ग्रोथ बेटर हो सकती है. और हमारे नए जो जनरेशन है उनका एक कल्चर बनेगा कि जिस हिसाब से एक बैलेंस डाइट वो कंज्यूम करे और उसका इम्पैक्ट उनके हेल्थ पे, बोथ फिजिकल, इंटेलेक्चुअल, इमोशनल, इस पे होगा, वो पॉजिटिव होगा. इस ऑर्डर में किसका क्या रोल है क्लियरली डिफाइन किया गया है. इसका स्ट्रिक्टर इम्प्लीमेंटेशन होगा. ये करते समय लास्ट 1.5-2 महीने में महाराष्ट्र के अलग अलग जिले में हमारे जो असिस्टेंट कमिश्नर है, जिसको हम डेजिग्नेटेड ऑफिसर भी बोलते हैं, उन्होंने स्कूल्स और टीचर्स की ट्रेनिंग भी ली है. जो टीचर्स की ट्रेनिंग स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट से होती है वो स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट की ट्रेनिंग में हमारे ऑफिसर जाके वहाँ गाइडेंस किए हैं. आगे भी जहाँ जहाँ जरूरत होगी वहाँ पे हम करेंगे. तो इसका ऑब्जेक्टिव और स्टेक होल्डर जो है
ये सबसे इम्पोर्टेंट स्टेक होल्डर्स स्कूल्स, चिल्ड्रन, पेरेंट है। इनको ये समझना है कि हम हमारे बच्चों को एक अच्छा बैलेंस डाइट कल्चर डेवलप करना है और उसका इम्पैक्ट उनके लाइफ पे होना है। तो इसकी वजह से हम सेफ फूड, सेफ ह्यूमंस और सेफ चिल्ड्रन अचीव कर पाएंगे और उनका ग्रोथ अच्छी तरह से होगा। उसका पॉजिटिव इम्पैक्ट फैमिली एज ए होल, सोसाइटी एज वो होल इस पे होगा। ये इम्प्लीमेंटेशन चालू हुआ है और मुझे अपेक्षा है कि सब स्कूल, सब पेरेंट्स में पार्टिसिपेट करेंगे, क्योंकि महाराष्ट्र में लगभग 1,08,000 स्कूल है, 2 करोड़ से ज्यादा बच्चे इसमें पढ़ते हैं। अगर वहां तक हम पहुंच सकते हैं तो महाराष्ट्र में एक हेल्दी स्टेट, ईट राइट कैंपेन, ईट राइट स्कूल जो है वो अचीव करने में ज्यादा दिक्कत नहीं आएगी। सर वो फूड क्या क्या रहेंगे वो थोड़ा सा आपने बता दिया ना, कितनी बार बताया, अब हिंदी बात किया। एग्जाम्पल जैसे कि बड़ा पाव हो गया, सर एक सवाल ये है कि जो जो पहले से ही इम्प्लीमेंटेशन शांति शांति, थोड़ी शांति रखिए। इतना गड़बड़ करोगे तो कैसे होगा। सर पूछ रहे हैं सर, आप फटाफट हाई फैट, सैचुरेटेड और शुगर जो प्रोडक्ट है, जैसे कि डीप फ्राइड जो भी रहते हैं वो प्रिवेंटेड है, हाई शुगर वाले प्रिवेंटेड है। सो कॉल्ड जो ड्रिंक्स रहते हैं, जो कैफिनेटेड, नॉन कैफिनेटेड, उसमें हाई शुगर रहता है, कैफीन रहता है, वो प्रिवेंटेड है विद इन द 50 मीटर्स पेरिफेरी। तो वो जो आपको जंक फूड लगता है बाय एंड लार्ज, उसका हम जनरल कैटेगरी करते हैं, वो यहाँ पे प्रिवेंटेड है। सर पेरेंट्स को कैसे कार्रवाई की जा सकती है, क्योंकि जिस तरीके से आपने जिक्र किया था कि प्रिंसिपल्स जो है वो पूरी जिम्मेदारी लेंगे, जो मैनेजमेंट है उसकी जिम्मेदारी, लेकिन जो प्रीमाइसेस है वहाँ पे जिम्मेदारी किसकी होगी और क्या एजुकेशन डिपार्टमेंट के साथ आप काम करेंगे? यस एग्जैक्टली, एजुकेशन डिपार्टमेंट, एफडीए, ये दोनों मिला के काम करना है। वहाँ लोकल स्कूल तो करेगी, उसके साथ एजुकेशन डिपार्टमेंट और एफडीए का रोल ज्यादा आता है। अगर 50 मीटर प्रीमाइसिस में कोई इसका वायलेशन कर रहा है तो स्कूल ने उनको वार्निंग देके बंद करना है। अगर नहीं होता है तो वो हमारे ऑफिसर को कांटेक्ट करे, हम वहाँ इन्फोर्स करके वो उनके खिलाफ कार्रवाई करेंगे। सर मुंबई जैसे शहर में जहां एक स्कूल के ठीक बाहर निकलते ही कई ऐसी दुकानें होती हैं, उन पर कार्रवाई कैसे होगी? उसमें ये प्रोडक्ट वो बेच नहीं सकते। वो दुकान चला रहा है तो ये जो एचएफएसएस प्रोडक्ट है वो वहाँ बेच नहीं सकते। सर पेरेंट्स को कैसे एजुकेट करेंगे जो बच्चों को अपने टिफिन में आपके थ्रू जो ब्रीफिंग किया है, आप ज्यादा से ज्यादा लोगों तो पहुंचे, उनसे होंगे, उनको क्वेश्चन है तो वहाँ स्कूल में जाए, मेरे ऑफिसर भी डायरेक्ट कर सकते हैं। ऐसा नहीं है कि पेरेंट को पता नहीं है, कम ज्यादा पता हो सकता है, बट बाय एंड लार्ज सबको पता है। बस ये इम्प्लीमेंटेशन का कंप्लायंस का इश्यू है, इस हिसाब से इस पे ध्यान दे रहे हैं। सर बच्चे जो अपने बर्थडे में मेलोडी बहुत अभी नहीं बोला, बार कितनी बार पूछू। सर ये जो कानून है 2020 और 21 का ऑलरेडी स्कूलों में इम्प्लीमेंटेशन है, लेकिन अभी आप इसको लेकर काफी ज्यादा सख्त कर रहे हैं। इसके पीछे क्या जो टीचर्स उनको तो आप गाइड कर रहे हैं, क्या उसके बाद भी ये सारी चीजें स्कूल में फॉलो होंगी? क्योंकि इसके बिल्कुल होंगी, ये सबके इंटरेस्ट में है और ये करना पड़ेगा। इसलिए करना पड़ेगा कि वी कैन नॉट कॉम्प्रोमाइज the careers and lives of the future generations. We cannot compromise. It is high time that we really adopt these standards and implement it for the betterment of children and our own society. I think बस नॉट अलाउड. आम्ही कारवाई करणार. एचएफएसएस कुणी तिथं सेल करत असेल तर आम्ही कारवाई करणार. हो गया हाँ अभी होने उनको हाँ संबंधित माझा प्रश्न नाहीये. बोला प्रश्न आहे. बोला. म्हणजे मागच्या काळामध्ये ज्या पत्रकार परिषद झाल्या होत्या डेअरी विषयी फार कारवाई करताना तुमचा विभाग दिसत होता. पहिला प्रश्न असा आहे, गोवर्धन आणि सोने डेअरीच्या संदर्भात तपासणी झाली होती, कारवाई झाली होती, नेमकं त्यातून सत्य काय समोर आलंय आणि वर्धा मॅटरमध्ये नेमकं काय प्रकरण? गोवर्धन आणि दुसरी कोणती सोने याच्यामधलं इन्व्हेस्टिगेशन अजूनही चालू आहे. त्याच्यामध्ये जे अडल्चरेशन केलेलं मिल्क आहे त्याच्या लिंकेजेस आम्हाला त्या डेअरीपर्यंत सापडलेल्या होत्या. त्याच्यामध्ये काही त्या इस्टॅब्लिश झालेल्या आहेत. त्याच्यामधलं डॉक्युमेंटेशन आम्ही व्हेरिफिकेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही फाइंडिंग आलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामधून दुसऱ्या कुणाकडून दूध येतं तिथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. त्याचं इन्व्हेस्टिगेशन अजून कंप्लीट व्हायचं आहे दोन्ही याच्यामध्ये. सबस्टँडर्ड मिल्क ते घेत होते हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे. त्याच्यानुसार त्यांना त्याप्रमाणे नोटीस दिलेली आहे. त्याचबरोबर जे आम्ही ज्यांच्यावरती FIR केले होते आणि ज्याच्यामध्ये 26 लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते
त्याचे प्रॉडक्ट त्याच्यापर्यंत रीच झालेले ते पण त्याच्यात सिद्ध झालेलं आहे. पूर्ण कारवाई झाल्यानंतर त्याचा डिटेल रिपोर्ट प्रेसच्या माध्यमातून मी स्वतः देईन. गोरस भांडारच्या बाबतीत जी कारवाई झाली होती ती कोर्टाने एवढं म्हटलं होतं की याच्या अगोदर 4 वेळेस ऑलरेडी 2020 ते 2025च्या दरम्यान 4 वेळेस त्याचं इन्स्पेक्शन झालं होतं. त्याच्यामधले कंप्लायन्सेस झालेले नव्हते. हायकोर्टाचं एवढं म्हणणं होतं की त्यावेळेस त्यांना इम्प्रुव्हमेंट नोटीस दिलेली नव्हती, म्हणून आता कारवाई करताना तुम्ही इम्प्रुव्हमेंट देऊन नोटीस पुढची कारवाई करा. त्या अनुषंगाने आम्ही इम्प्रुव्हमेंट देऊन पुढची कारवाई करत आहोत. एक मिनिट, सॉरी. असं म्हटलेलं आहे की एफडीएनं मंत्र्यांच्या आस्थापनांची तपासणी केलेली आहे का, हायकोर्टाचं कॅन्टीन चेक केलेलं आहे का, तसंच पुढच्या 2 दिवसांमध्ये सर्व तपासणी करून अहवाल सादर करायचा शुक्रवारी. ते ऑर्डर माझ्यापर्यंत आलेले नाहीत. मला हायकोर्टाने काय म्हटलेलं माहीत नाही. मंत्र्यांची आस्थापना मला कळलं नाही. त्यांच्या संबंधित रेस्टॉरंट्स वगैरे सगळेच होतात आपल्याकडे. असं कोणतं एक होतं आणि दुसरं होतं असं नाही. आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या ज्या आस्थापना आहेत त्याच्यावरती कारवाई आपण करतो, तपासणी करतो. जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, आपण बऱ्याच हायलाईट काय करतो की लायसन्स सस्पेंड झालेलं. आम्ही इम्प्रुव्हमेंट नोटीस दिलेल्या आहेत त्या पण आम्ही प्रेसला देतो, त्याच्या जास्त हायलाईट होत नाही. आपल्याला फक्त सस्पेन्शन लायसन्स काही दिसतात. मी जवळजवळ महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 महिन्यामध्ये हॉटेलच्या आणि रेस्टॉरंटच्या बाबतीत अराउंड 600+ इन्स्पेक्शन झालेले आहेत, व्हिजिट झालेले आहेत. मोर दॅन 600. लायसन्स सस्पेंड केले झालेत अराउंड 60च्या आसपास. इम्प्रुव्हमेंट नोटीस जवळजवळ 250च्या आसपास यांना गेलेल्या आहेत. फक्त सस्पेन्शनची कारवाई होती हे जे म्हटलं जातं ते चुकीचं आहे. मी प्रेसमध्ये क्लिअरली देत असतो ते. आता आपण हायलाईट कशाला करता हा आपला भाग होतो, त्याच्यामुळे मी काही कमेंट करणार नाही. फक्त रेस्टॉरंट इथले होतात का नाही, अक्रॉस महाराष्ट्र होतात. नागपूरपासून, सोलापूरपासून, पुण्यापासून, बीडपासून सगळ्या ठिकाणी झालेले आहेत. राईट. नंबर 2 जो विचारला की वेगवेगळ्या ठिकाणी झालं का, वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं आहे. इव्हन मंत्रालयाची कॅन्टीन सुद्धा तपासलेली आहे. त्याच्यामुळं यालाच होते त्यालाच होते. क्लबवरती आपण केलेलं आहे, वडापाव सेंटरवरती आपण केलेलं आहे, स्वीट्सवरती पण केलेलं आहे, ग्रोसरीवरती पण आपण तपासण्या करतो, प्रोहिबिटेड आयटमवरतीही कारवाई करतो. सो जे मॅन्डेट आहे त्यानुसारच आपण कारवाई करतो. डिस्क्रिमिनेशन, सिलेक्शन, पिक अँड चूज असा प्रकार आपल्याकडे होत नाही आणि त्याचप्रमाणे आपण कारवाई करत राहणार आहोत. सर, एक सवाल है, कल सीसीआई, वेलिंगटन, एमआईजी ऐसे कई बड़े क्लब पर आपकी टीम गई थी, क्या कार्रवाई हुई है और क्या कुछ वहाँ कमी? तो कल प्रेस नोट दी ना डिटेल में. क्लब से बोला जा रहा है कि एक कॉकरोच दिखा तो उसका फोटो निकाल के फिर लाइसेंस सस्पेंशन, इस तरह की कार्रवाई. थोड़ी सी ऐसा नहीं होता है, ऐसा नहीं होता है, ऐसा नहीं होता है. आपको प्रेस डिटेल में दिया है, उसमें से फोटो वीडियो सब हमने दिए हैं. अगर किसी को लगता है कि ऐसा कर रहे हैं तो उसके फोटो देके, वीडियो देके, उसमें क्लियर है. वो कोई आर्टिफिशियल नहीं है, वो टाइम स्टैम्प्ड है, जियो टैग स्टैम्प्ड है, दूसरे कहीं के ये नहीं है. आपको आपने जो बताया, पूछा कि ऑलमोस्ट कल 7 क्लब के इंस्पेक्शन हुए, उसमें से 5 क्लब पे सस्पेंशन हुआ. उसमें से सीसीआई एक है, दूसरा आरके जुहू जिमखाना है, तीसरा अपर्णा जुहू जिमखाना है, 14 एमआईजी क्रिकेट क्लब बांद्रा ईस्ट है और 5वां विलिंगटन स्पोर्ट्स क्लब है. यहाँ पे उनका सस्पेंशन हुआ. उसके अलग अलग रीजन है. बेसिकली जो रीजन्स है तो शेड्यूल 4 का वायलेशन बेसिक बहुत बड़े पैमाने में पाया गया. जब सस्पेंशन करते हैं, फोर्थ सस्पेंशन, उसके कुछ रीजन होते हैं. वो दायरे में आते तभी उनके ऊपर कार्रवाई होती है सस्पेंशन की. जहाँ दायरे में नहीं आता वहाँ इम्प्रूवमेंट नोटिस जाती है, कहीं पे स्टॉप बिजनेस दिया जाता है. अगर कुछ नहीं है तो उनको ऑर्डर देके कुछ नहीं बोल के उनका चल रहा है तो उनको ठीक किया जाता है. तो ये मानना कि सेलेक्टिव किया जा रहा है छोटे छोटे चीजें के लिए, क्या रोडेंट्स आर नॉट अलाउड. आपको अगर वीडियो है आपके पास, कल हमने भी देखा है, उसमें दिखाया जाता है, आपको दिखा जाएगा कि क्या क्या पाया गया है, क्या क्या नहीं पाया गया है. हर एक का डिटेल आपको चाहिए. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया का वेज नॉन वेज सेग्रीगेट नहीं था. जस्ट टू गिव एन एग्जाम्पल, वेज और नॉन वेज का जो प्रिपरेशन अलग होना चाहिए, स्टोरेज अलग नहीं था. अब इसको माइनर मानोगे, नॉट अलाउड. दूसरा, जो वेस्टेज मैनेजमेंट है वो ठीक तरह से नहीं था, एज पर द नॉर्म नहीं था. कॉकरोच मिले. जो कोल्ड स्टोरेज है वहां पर वाटर और वो स्टोर हुआ है, स्टैग्नेंट वाटर मिला है. यहाँ स्केलेटन्स ऑफ कॉकरोचेस भी मिले हैं. कॉकरोच मिले, स्केलेटन्स ऑफ कॉकरोचेस भी मिले हैं. देन जो किचन का प्लेटफॉर्म होता है उस पर नॉर्मल ब्रूम भी यूज किया है. उसके बाद जो बुरशी
भाज्या ज्या आहेत, सब्जी, वो भी मिला है, मशरूम, एक्सपायर्ड फूड प्रोडक्ट्स, ये सब वहां मिले। अब इसको आप माइनर कैसे मानोगे, मुझे समझ में नहीं आता। ये तो स्टैंडर्ड है, डिसाइडेड है, रेगुलेटेड है। ये यहाँ की बात की। आपको दूसरे इसके क्लब की बात कर रहा हूं, वहां पे आपको ये मिलेगा जो किचन है, जो नाम है उस हिसाब से नहीं है। सर क्लब के नाम के साथ बताइए तो थोड़ा सा। अरे आपके पास कर ही दिया है ना। तो ये जो मैं आर के जूही की बात कर रहा हूँ, जो किचन है, जो स्टैंडर्ड टाइल्स है वो नहीं है, इंडिविजुअल क्लीनलीनेस ऑफ फूड हैंडलर्स है वो नहीं है, जो रॉ मटेरियल या रिसीट मटेरियल आता है उसका क्लीनिंग नहीं किया जाता था, जो ऑयल है उसका रिकॉर्ड नहीं है, कितने बार यूज किया है उसका रिकॉर्ड नहीं है, जो ऑयल्स है वो नॉट क्लीनेबल, वहां से कुछ गिर रहा है वो वहां पे मिला है, टेम्परेचर मैनेजमेंट जो है वो नहीं हो रहा है, टाइम टेबल वहां पे नहीं दिखा है, ड्रेनेज वहां का है वो ठीक नहीं है। यहाँ की बातें बताओ। अपर्णा जी देखा, ऑल मेरे इक्विपमेंट जो यूटेंसिल्स है उसको गंज आई हुई है, डोर से ऑल कॉकरोचेस वगैरह अंदर आ रहे हैं वो पैक नहीं था, इंडिविजुअल क्लीनलीनेस के लिए वहाँ फैसिलिटी है ही नहीं है, पैकेजिंग जो फूड यूज कर रहे हैं उसको फूड ग्रेड मटेरियल नहीं यूज किया जा रहा है, जो फूड है उसमें सिजवलेले न सिजवलेले में जला कुक्ड, अनकुक्ड, वेजिटेबल, नॉन वेजिटेबल, इसका क्लासिफिकेशन नहीं है, फ्लाइज का इन्फेस्टेशन काफ़ी ज़्यादा है, सो ऑडिट नहीं है। ये इसके बारे में बता सकता हूँ। MIG क्लब अगर आप देखा जाए तो अनऑथराइज थर्ड पार्टी वहाँ पे प्रोवाइडर है, कोई नेबुला केटरिंग सर्विसेज बोल की एक संस्था है, उसका लाइसेंस ही नहीं है, उससे वो केटरिंग करवा रहे हैं, अनहाइजीनिक कंडीशन तो है ही, लॉट ऑफ इन्फेस्टेशन इज देयर, लाइव कॉकरोचेस वेयर फाउंड, नेट्स मिले हैं वहां पे, जो कॉकरोच उसके नेट है वो मिले हैं, रॉ फूड, कुक्ड फूड, वेज, नॉन फूड, ऐसा क्लासिफिकेशन जो चाहिए उसके बोर्ड चाहिए वहां नहीं मिले हैं, क्रॉस कंटेमिनेशन फूड का मिला है, वाटर एंड फूड का जो टेस्टिंग है उसका अकाउंटिंग नहीं है, उसका रिकॉर्ड नहीं है, स्ट्रक्चरल चेंजेस जिस हिसाब से स्ट्रक्चर होना चाहिए वह किचन का वो नहीं है, फसाई ट्रेन मैन पावर वहां पे नहीं है, ट्रेन टेक्निकल मैन पावर नहीं है। वेलिंगटन में देखा जाए वो जो डोर्स है और रोकी किचन है, अब्जॉर्बेंट नॉन अब्जॉर्बेंट वैसे नहीं है, इन्फेस्टेशन है, जो टेम्परेचर मैनेजमेंट का रिपोर्ट रहता है वो नहीं है, स्लीपरी फ्लोर मिलेंगे आपको वहाँ पे, फूड और वाटर का जो रिपोर्ट है वो नहीं है, अपडेटेड नहीं है, पैकेजिंग फूड जो करते हैं उसका फूड ग्रेड मटेरियल नहीं है। आई कैन गो ऑन एंड ऑन एंड ऑन। वो जो मेरे ऑर्डर है उसमें सब कुछ लिखा है, उनको जो ऑर्डर दिए है सस्पेंशन ने मेरे ऑफिसर ने, उसमें एवरीथिंग इज रिटन। सो तो उनको सस्पेंड नहीं किया है, उनको जो है फूड स्टॉप बिजनेस लिखा है, तो उनका इससे कम है, इसलिए जिस हिसाब से वायलेशन है उस हिसाब से एक्शन लिया जाता है। एक मिनट हाँ। MIG क्रिकेट क्लब का जो आप बता रहे हैं, यू हैव काउंटेड लॉट्स ऑफ मिस्टेक्स इन MIG क्रिकेट क्लब, बट व्हेन आई हैड अ वर्ड विद MIG क्रिकेट क्लब, वो बोल रहे हैं 2 दिन में हमारा सब ठीक हो जाएगा। All these things will be cleared in 2 days. अरे भाई आप उनको अगर उनको कंप्लीट करके वो कंप्लायंस देते हैं, फिर हम देखेंगे ना, वो 2 दिन लगता है 4 दिन लगता है, मैं कैसे बोलूँ, वो बोल पाएंगे। From your side, it would have been like आप 2-3 दिन में करते। सो उनका दैट डिपेंड्स ऑन देम, वो 1 दिन में करते, 2 दिन में करते, 4 दिन करते, वो करने के बाद रिपोर्ट सबमिट करेंगे, फिर हम इंस्पेक्शन करेंगे, फिर उसके बाद हियरिंग लेके डिसीजन देंगे। सो प्रोसीजर का पार्ट है। तो वो 2 दिन में करते हैं, 4 दिन का, वो सवाल मुझे क्यों कर रहे हो आप, मुझे ये समझ में नहीं आ रहा है। नो ऐसा नहीं होता है ना, वो कंप्लाई करने के बाद दे सबमिट अ रिपोर्ट, वंस दे सबमिट अ रिपोर्ट माय ऑफिसर गोज एंड रीवेरीफाइज इट, उनका रिपोर्ट मेरे पास आता है और उनको सस्पेंशन का अपील करना पड़ता है, उनका अपील मेरे ऑफिसर का रीवेरिफिकेशन रिपोर्ट बोल के मैं हियरिंग लेता हूँ, उस पर डिसीजन हो जाता है। नो इट डजंट टेक टाइम, दैट डिपेंड्स ऑन देम कंप्लायंस पे।
उनका कंप्लायंस रैपिड प्रोसीजर फॉलो करें, हम हमारा प्रोसीजर फॉलो करेंगे. सर एक रिपोर्ट आहे एक रिपोर्ट आहे ड्रग इन्स्पेक्टरचा जो फायनल स्टेज आहे त्याच्यावर ॲलिगेशन आहे की तो पेपर लीक झालाय आणि FDA that you should ask this question to MPSC. MPSC conducts exam. MPSC conducts exam. I don't conduct exam. It's a constitutional and autonomous body. सर मला कंप्लीट करू हां. मी हे बोलतोय की फूड ड्रग्स इन्स्पेक्टरची जी एक्झाम होती फायनल एक्झाम त्याच्यामध्ये ॲलिगेशन पेपर लीकचं आहे आणि FDA ला त्याबद्दल काही मेल आला होता का आणि FDA ला मेल जर आला असेल तर त्याच्यावर FDA ने काही ऍक्शन घेतली आहे का? रोहित पवार पण तुम्हाला भेटायला आले 21 तारखेला मला एका व्यक्तीकडून मेल आला होता आमच्या ऑफिसला. 21 तारखेला, 21 जुलैला. ज्या दिवशी मेल आला त्याच दिवशी आम्ही त्यांना पत्राने कळवलं की प्लीज कम टू द ऑफिस ऑन 24th. म्हणून ते 24 तारखेला आमच्याकडे आले. 24 तारखेला आल्यानंतर आमच्या ऑफिसने त्यांचं स्टेटमेंट घेतलं. त्यांच्याकडे जे काही पुरावे त्यांना म्हणायचे होते ते आम्ही घेतले, इन्क्लुडिंग स्क्रीनशॉट ऑफ द मोबाईल ज्यांना काय घ्यायच्या त्या घेतल्या. आणि हे सर्व रेकॉर्ड आम्ही घेऊन आम्ही ते MPSCला पाठवलं त्याच दिवशी. आणि MPSCला सांगितलं की ही कंप्लेन आहे, यांच्याकडचे हे एव्हिडन्सेस आहे, यांचं हे स्टेटमेंट आहे, ह्याच्यावरती आपल्याला पुढची कारवाई तुमच्या लेवलला व्हेरीफाय करा आणि पुढची कारवाई करा. दिस इज व्हॉट हॅज हॅपन. सर ये हिंदी में भी एक बार प्लीज. अरे यार बहुत हो गया ना. नहीं मैं नहीं दूंगा. MPSC छोटा सा सर. नहीं, हो गया. आई थिंक आपके सवाल खत्म हो गए हैं. अब इतना आपको तो पता है, उसका मीनिंग पता है, सब कुछ पता है. I'll speak in English about MPSC, the question which was asked. अरे असं करू नका ना, व्यवस्थित करा ते. The question which I have raised about the recruitment of drug inspectors by MPSC. MPSC is a constitutional and autonomous body. It conducts exam. It has its own way of doing it. This question should be asked to MPSC. However, as you have asked the question, there was a mail which was received by the office on 21st of July regarding that there is some issue about drug inspector examination. On 21st of July, when we received the mail, we wrote a letter to the concerned person to remain present along with the evidences on 24th of July. On 24th of July, the concerned person came. We recorded the statement of the concerned person, applicant, along with the evidences which he had, along with the screenshot, whatever he had. All this was sent to MPSC for their further necessary action. We have given that record, given that letter to the MPSC, and MPSC is taking further action. Followed by that, there was some representation. Same representation again we have sent to the MPSC, because MPSC is an exam conducting body, is an autonomous body, is a statutory constitutional body. It will take a call on it. It will investigate and take further actions on that. Sir, in case of She has a Purnima, question. sir, Her question रह गया सब. Guys, let her ask. Purnima's owner of the establishment has gone to the Sorry? Purnima's owner of the establishment has gone to the High Court against FDA, claiming that the action was on false grounds. कि ये fungal growth वगैरह claim करता है. Stuff like banana naturally becomes black over the period of few days, and when we offered raw material to FDA, they refused to check that material. So that is the ground they are claiming against you in that. Whatever they have gone, we'll respond. Also, how many licenses have been given? गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.